अंकित एक गर्विष्ठ मुलगा होता. तो गरीब लोकांना त्याच्या जवळही येऊ देत नव्हता. एके दिवशी तो सिग्नलवर होता आणि तिथे ट्रॅफिक जमा झाली होती. त्यावेळी एक 10 वर्षाची मुलगी आपल्या 5 वर्षाच्या भावाचा हात पकडून गाडीजवळ आली आणि म्हणाली की साहेब, हे पेन विकत घ्या. माझा भाऊ 2 दिवसापासून उपाशी आहे. अंकित तिला बरे वाईट बोलला आणि तिच्या अंगावर 50 रुपयाची नोट फेकून तिला म्हणाला की इथून चालते हो, आणि ट्रॅफिक संपल्यावर तो घरी आला. पण गाडीच्या मागे मोठमोठ्याने आवाज येत होता. तो ऐकून थोडा दचकला, कारण पेन विकणारी मुलगी, तुझी हिंमत कशी झाली तुझ्या घाणेरड्या हाताने माझ्या कपड्यांना हात लावण्याची? संपूर्ण घरात अंकितचा आवाज घुमत होता. घरातील सर्व नोकर चाकर सुन्न झाले होते. एक 18 वर्षाची कामवाली मुलगी त्याचे खराब झालेले कपडे धुण्यासाठी घेऊन जात होती. त्याचवेळी तो अचानक बाथरूममधून बाहेर आला. ती मुलगी घाबरली. तेव्हाच तो म्हणाला की माझ्या कपड्यांना हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू माझ्या कपड्यांना हात लावला ते ठीक आहे, पण तू माझे आवडते शर्ट जमिनीवर कसे फेकले? आई, मी तुला किती वेळा सांगितले आहे की माझे काम तूच कर. या गरीब लोकांना त्यांच्या घाणेरड्या हातांनी माझ्या कपड्यांना आणि वस्तूंना हात लावू देऊ नको. आधी तिने तिच्या घाणेरड्या हातांनी माझे शर्ट उचलले आणि त्यानंतर ते खाली फेकले. ती 18 वर्षाची मुलगी होती. हे सर्व काही ऐकून ती घाबरली आणि रडू लागली. त्यावेळी त्याची आई त्याला समजावून सांगू लागली की बेटा, मी तिला सांगितले होते, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दुसऱ्या क्षणी त्याने त्या शर्टला जाळले आणि आपल्या आईला म्हणाला की यापुढे जर तुझ्या व्यतिरिक्त माझ्या कपड्यांना किंवा वस्तूला कोणी हात जरी लावला तरीही मी हे घर सोडून निघून जाईल. तू त्या कामवालीचे हात पाहिले आहेत का? ते पाहून असे वाटत आहे की तिने बऱ्याच दिवसापासून ते हात धुतले नाहीत. अंकितची आई शारदाजी डोक्याला हात लावून बसल्या होत्या. संपूर्ण घरात ते शर्ट जाळण्याचा वास येत होता आणि अंकित रागातच बाहेर पडला. ती 18 वर्षाची मुलगी एका कोपऱ्यात बसून रडत होती आणि घाबरतच ती शारदाजींजवळ आली आणि त्यांना म्हणाली की मॅडम, मला माफ करा. मी तर फक्त तेच करत होती जे तुम्ही मला सांगितले होते. मला हे माहीत नव्हते की अंकित सर एवढा राग करतील. परंतु शारदाजींचा स्वभाव आपल्या मुलापेक्षा खूप वेगळा होता. त्यांनी त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमातच तिला म्हणाल्या की तू काही काळजी करू नको. आता फक्त हा कचरा साफ करून घे आणि यापुढे तू अंकितच्या रूममध्ये पायही ठेवू नको. अंकितची आई विचारात पडली होती की आपल्या मुलाला कशा प्रकारे सुधारावे. लहानपणापासूनच अतिलाडामुळे तो बिघडला होता आणि आता तर त्याला एक वेगळ्याच प्रकारचा ॲटिट्यूड आणि गर्व चढला होता. श्रीमंत लोकांमध्ये त्याचा वावर होता आणि हे सर्व काही तो आपल्या वडिलांकडूनच शिकला होता. त्याच्या आईसारखा एकही गुण त्याच्यात नव्हता. गरीब लोकांना तो आपल्या पायाची धूळच समजत होता. आता देव जाणे पुढे जाऊन त्याच्यासोबत काय होणार होते. शारदाजी नेहमी आपल्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या. आजही तो रागाच्या भरातच ड्रायव्हरला घेऊन मॉलमध्ये गेला. जे शर्ट त्याने जाळले होते त्याच ब्रँडचे शर्ट त्याने मॉलमधून विकत आणले. यावेळी ते शर्ट त्याने आपल्या आईच्या हातात दिले आणि म्हणाला की मला हे शर्ट प्रेस करून दे. त्यावेळी त्याच्या आईने त्याच्याकडे पाहिले, पण यावेळी त्याच्याशी काही बोलणे म्हणजेच भिंतीला डोकं आपटण्यासारखे होते. त्यामुळे शारदाजी त्याला काहीही बोलल्या नाही. त्यांनी शर्ट प्रेस करून दिल्यानंतर तो घराबाहेर गेला. शारदाजी नेहमीच आपल्या मुलाचे काम स्वतः करत होत्या आणि घरातील नोकरांना क्वचितच वेळा त्या त्याच्या रूममध्ये पाठवत होत्या. अंकित लहानपणापासूनच खूप हुशार होता. अजूनही त्याचे शिक्षण चालू होते, पण त्यासोबतच त्याने आपला बिझनेस सांभाळायलाही सुरुवात केली होती. कंपनीतही तो त्याचे नाव कमवत होता. जून महिना होता आणि त्या दिवशी खूप ऊन होतं. ऑफिसपासून गाडीपर्यंत तो कसाबसा पोहोचला होता. एक गार्ड त्याच्यासोबत छत्री घेऊन चालत होता, पण ऊन एवढे होते की त्याला ते सहन होत नव्हते. तो घाईघाईने गेला आणि लगेच गाडीत बसून तेथून निघून गेला. जेव्हा गाडीत AC चालू झाले तेव्हा त्याला बरं वाटले.
ऑफिसपासून घराचे अंतर अर्ध्या तासाचे होते. आज तर बाहेर कडक उन्हाळ्यासारखे ऊन पडले होते. तो आपल्याच धुंदीत रस्त्याने जात होता आणि रस्त्यातच एक ॲक्सिडेंट झाला. मोटरसायकल आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंटमध्ये मोटरसायकलवाला व्यक्ती जखमी झाला होता. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्या जागीच थांबल्या होत्या. सर्व लोक गाडीतून बाहेर येऊन तो ॲक्सिडेंट पाहत होते. जखमी माणसाला ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला नेण्यात आले आणि ट्रकमधील सर्व सामान रस्त्यावर पडला होता. त्यामुळे रस्ताही ब्लॉक झाला. सर्व लोक मिळून ट्रकमध्ये सामान ठेवत होते, कारण रस्ता लवकर मोकळा व्हावा. परंतु अंकितने एकदाही गाडीतून उतरून बाहेरचे दृश्यही पाहिले नाही आणि त्याला कुठल्याही गोष्टीची वाट पाहण्याची सवयच नव्हती. त्याने गाडी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मागेही गाड्यांची मोठी लाईन लागली होती. तो आता रस्त्याच्या मधोमध फसला होता. गाडी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत एसीही चालू होता. पण आता एक मोठा आवाज झाला आणि अचानक त्याची गाडी बंद पडली. कदाचित गाडीतील पाणी संपले होते आणि अंकितला या गोष्टी माहीतही नव्हत्या. त्याने बऱ्याच वेळा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण बराच प्रयत्न केल्यानंतरही गाडी चालू झाली नाही. त्यामुळे एसीही बंद झाला आणि 15 मिनिटातच तो पूर्ण घामाघूम झाला होता. अंकितला एवढ्या गरमीत आपला श्वास बंद झाल्यासारखे वाटू लागले. तो रागातच त्या ट्रकवाल्याला शिव्या देऊ लागला की त्याच्यामुळेच हा संपूर्ण रस्ता बंद झाला आहे आणि मला एवढ्या उन्हात थांबावे लागत आहे. त्याच्या हातात असते तर तो उडतच घरी पोहोचला असता. बाहेर खूप ऊन होते आणि संपूर्ण धूळ त्याच्या गाडीवर उडत होती. परंतु मोकळा श्वास घेण्यासाठी त्याने गाडीच्या काच उघडल्या होत्या. बाहेरची गरम हवा त्याला सहन होत नव्हती. तो गाडीत बसून टाइमपास करत होता आणि बाहेरचे दृश्य पाहत होता. तेवढ्यातच समोरून एक 10 वर्षाची मुलगी त्याच्या गाडीजवळ आली. अंकितने त्या मुलीला पाहून तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे पूर्ण लक्ष स्टेअरिंगकडे होते आणि एका हाताने तो आपला घाम पुसत होता. तेवढ्यातच गाडीच्या खिडकीत ती मुलगी येऊन उभी राहिली. तिला पाहून असे वाटत होते की ती बऱ्याच दिवसापासून तिने आंघोळ केली नाही. तिचे कपडेही पूर्ण मातीने माखले होते. तिच्यासोबत तिचा लहान भाऊही होता आणि तोही तशाच अवस्थेत होता. त्याचेही संपूर्ण कपडे फाटले होते. त्या मुलीच्या पायात तर चप्पलही नव्हती. ती पुन्हा पुन्हा आपले पाय उचलत होती. तिने एका हातात एक बॉक्स पकडला होता आणि तो तिने आपल्या भावाच्या डोक्यावर ठेवला होता, कारण त्याचे उन्हापासून संरक्षण व्हावे. ती मुलगी अंकितला म्हणाली की साहेब, हे पेन विकत घ्या. एक पेन 5 रुपयाला आहे. जेव्हा त्याने त्या मुलीला त्याच्याशी बोलताना पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला. तो तिला म्हणाला की तू माझ्यापासून लांब राहा आणि तू माझ्या गाडीला हात लावायची हिंमत कशी केली? गाडीपासून लांब उभी राहा. अंकितच्या अशा बोलण्याने ती मुलगी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. त्याचवेळी ती मुलगी आपल्या भावाचा हात पकडून बाजूला उभी राहिली आणि म्हणाली की साहेब, आता मी दूर उभी आहे, पण तुम्ही माझ्याकडून हा पेन विकत घ्या. माझा भाऊ कालपासून उपाशी आहे. त्याने काहीही खाल्ले नाही. भुकेमुळे त्याची तब्येत खराब होत आहे. जर तुम्ही हा पेन विकत घेतला तर मी त्या पैशांनी त्याला काहीतरी खायला घेऊन देईल. त्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळीच उदासीनता होती. ती उदासीनता अंकितसारख्या लोकांना जाणवत नव्हती. अंकित रागातच तिला म्हणाला की मी या पेनाचे काय करू? जा आणि दुसऱ्यांना त्रास दे. इथे उभी राहून माझं डोकं खराब करू नको. मला हा पेन विकत घ्यायचा नाही. तरीही ती मुलगी अंकितच्या विनवण्या करू लागली. तेव्हा रागाच्या भरात त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यामुळे धक्का लागून ती मुलगी आणि तिचा भाऊ रस्त्यावर पडले. अंकित रागातच बाहेर निघाला आणि खिशातून 50 रुपये काढून त्याने त्या मुलीच्या अंगावर फेकले आणि तिला म्हणाला की आता पुन्हा मला त्रास देऊ नको. असेही या उन्हामुळे आधीच माझे डोके खराब झाले आहे. तू स्वतःला काय समजतेस? तुला प्रेमाची भाषा कळत नाही का? मी एक वेळेस तुला सांगितले आहे की मला पेन घ्यायचा नाही.
तरीही पुन्हा पुन्हा मला तीच गोष्ट तू सांगत आहे. ती मुलगी रडत होती आणि आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर रस्ता मोकळा झाला, त्यामुळे तो गाडीत बसून तिथून निघून गेला. जसाही तो घराजवळ पोहोचला, त्याच्या मागे गर्दी जमा झाली होती आणि आरडाओरडा करण्याचा आवाजही येत होता. त्याने लगेच मागे वळून पाहिले, कारण तो एका रिच एरियात राहत होता. इथे राहणारे सगळे लोक श्रीमंत होते. अंकितने जेव्हा मागे वळून पाहिले, तेव्हा एक 12-13 वर्षाचा मुलगा आणि मुलगी रस्त्यावर बसून रडत होते, ओरडत होते आणि आपल्या आईवडिलांना बोलवत होते. त्यांच्यासमोरच अंकितच्या गाडीखाली एक मांजराचे पिलू आले होते. त्या मांजराचे दोघेही पाय तुटले होते, पण तरीही ते अजून जिवंत होते. आणि कदाचित त्या मुलीचा त्या मांजराच्या पिल्लूत जीव होता. रडतच ती अंकितजवळ आली. तिचे हात रक्ताने माखले होते. तिने तेच हात अंकितच्या शर्टवर मारले आणि म्हणाली की तुमची हिंमत कशी झाली त्या मांजराच्या पिल्लूला मारण्याची? ते रस्त्यावर होते, तुम्हाला दिसले नाही का? तुमच्यामुळे त्या मुक्या प्राण्याची अशी अवस्था झाली आहे. देव करो एखाद्या दिवशी तुम्हीही अशाच गाडीखाली यावे आणि तुमचेही दोन्ही पाय गाडीखाली यावे, जसं तुम्ही माझ्या मांजराच्या पिल्लूसोबत केले आहे. पण त्याला त्या गोष्टीचे काहीही वाटले नाही. थोड्या वेळात तेथे त्या मुलीचे आईवडीलही आले. अंकितने रागातच त्या मुलीचे तोंड दाबले आणि तिला म्हणाला की आतापर्यंत मी शांत होतो, पण तू तुझी मर्यादा सोडली आहे. जसे मी तुझ्या मांजराला चिरडले आहे, तसेच तुलाही गाडीखाली चिरडेल. एवढे बोलून त्या मुलीला झटकून तो घरात निघून गेला. जेव्हा ही गोष्ट शारदाजींना माहीत झाली, तेव्हा त्यांनी अंकितच्या अंगावरून पैसे उतरवले आणि त्या लोकांना दिले आणि त्यासोबतच 100 लोकांना जेवणही दिले. आणि अंकितला म्हणाली की तू हे काय केले आहे? गाडी सांभाळून चालव. मुक्या प्राण्याला मारणे ही चांगली गोष्ट नाही. देव तुझ्यावर नाराज होतील. पण तरीही अंकितला या गोष्टींचा काहीही फरक पडत नव्हता. तो दिवसेंदिवस आणखीनच घमंडी होत चालला होता. त्याला दुसऱ्यांशी काहीही घेणे देणे नव्हते. त्याच्या मनात गरिबांसाठी द्वेषच होता. त्याच्या मनात प्रेम फक्त त्याच्या स्वतःसाठीच होते. त्या दिवशी जेव्हा तो झोपायला गेला, तेव्हा खूप थकला होता. झोपण्याच्या आधीही त्याच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. त्याचे वडील त्याला म्हणत होते की तुझ्यामुळे आम्हाला हे सर्व काही सहन करावे लागत आहे. तू त्या मुलीला का मारले? पण त्याने आपल्या वडिलांकडेही दुर्लक्ष केले आणि तो रूममध्ये निघून आला. झोपेमुळे त्याचे डोळे लाल झाले होते. जसेही त्याने आपले डोळे बंद केले, त्याच्या डोळ्यासमोर तीच 10 वर्षाची मुलगी आली, जी वाईट अवस्थेत होती. पण तरीही ती पेन विकण्याचे काम करत होती. ती भीक मागत नव्हती, ती फक्त आपल्या जवळच्या वस्तू विकत होती. तो जेव्हाही डोळे बंद करत होता, तेव्हा ती मुलगी त्याच्या समोर येत होती आणि म्हणत होती की साहेब, हे पेन विकत घ्या. माझा भाऊ कालपासून उपाशी आहे. तुम्ही जर हे पेन विकत घेतले तर माझ्या भावाला पोटभर जेवण मिळेल. माझ्या भावाला खूप भूक लागली आहे. एवढे ऐकून पुन्हा त्याचे डोळे उघडले. रात्रीचे 1:30 वाजत होते आणि घरात एसीही चालू होता. तरीही त्याचे शरीर घामाने पूर्ण ओलेचिंब झाले होते. 2 ग्लास पाणी पिल्यानंतर तो पुन्हा झोपण्यासाठी बेडवर गेला, पण आज त्याला झोप येत नव्हती. त्याच्या कानात सारखाच त्या मांजराच्या पिल्लाचा आवाज आणि त्या 10 वर्षाच्या मुलीचा आवाज ऐकू येत होता. अशीच रात्र निघून गेली आणि सकाळी जेव्हा तो रूमच्या बाहेर आला, तेव्हा त्याचे डोळे पूर्ण लाल झाले होते. त्याचे लाल डोळे पाहून त्याच्या आईला त्याची काळजी वाटू लागली आणि त्या म्हणाल्या की तू ही काय अवस्था केली आहे? तुला रात्री झोप आली नाही का? झोप न झाल्यामुळे तो आणखीनच चिडचिड करत होता. तो आपल्या आईशी उद्धटपणे बोलू लागला की तू प्रत्येक वेळी मला लहान मुलासारखे प्रश्न का विचारतेस? मला सुखाने कोणीही जगू देत नाही. मला काहीही झाले नाही. मी ठीक आहे. त्याने आज नाश्ताही केला नाही आणि तसाच गाडीची चावी घेऊन तो निघून गेला. अंकित आज ऑफिसलाही गेला नाही. त्याला आज बाहेर फिरण्याची इच्छा होती. त्याच्या आईवडिलांनी त्याला कधीही कोणत्या गोष्टीसाठी सक्ती केली नाही. अंकितच्या मनात
एक वेगळेच वादळ उठले होते आणि आता त्याला भूकही लागली होती. तो जेवण करण्यासाठी त्याच्या फेवरेट हॉटेलमध्ये गेला, पण जेवण समोर येताच त्याला तो 5 वर्षाचा मुलगा दिसू लागला, जो आपल्या बहिणीचा हात पकडून उभा होता आणि त्याच्या पायात चप्पलही नव्हती. तो मुलगा खूप अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होता आणि तेच दृश्य पुन्हा पुन्हा अंकितला आठवत होते, त्यामुळे तो बेचैन झाला होता. त्याच्या मनात विचार येऊ लागला की तो 50 रुपये फेकून तर आला होता आणि त्या पैशांनी त्यांनी काही ना काही खाल्ले असेल, पण अशी अनेक लोक आहेत जे काही ना काही ड्रामा करून श्रीमंत लोकांकडून पैसे लुटतात. शेवटी हे दोन्ही मुलं पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर काय येत आहेत, आणि हा विचार करूनच तो न जेवता तेथून निघून गेला. त्याची भूकच उडून गेली होती आणि बराच वेळ रस्त्यावर फिरल्यानंतर तो आता घरी आला होता. त्याचे केस विस्कटले होते आणि शर्टचे बटनही उघडे होते. त्याची अशी अवस्था पाहून शारदाजी आश्चर्यचकित झाल्या. बऱ्याच दिवसापासून ते आपल्या मुलाचे निरीक्षण करत होते. त्या म्हणाल्या, बेटा, तू ही काय अवस्था केली आहे? आधी त्यांचा मुलगा आपला एक केसही इकडे तिकडे होऊ देत नव्हता आणि शर्टला एक डागही पडू देत नव्हता, पण आज तो पूर्णपणे बदलला होता आणि त्याची अशी अवस्था पाहून त्याची आई घाबरली होती. त्या आपल्या मुलाजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या की जा आणि आपले कपडे बदल. पण अंकित तिथेच सोफ्यावर पडला आणि आपल्या आईला म्हणाला की मी असाच ठीक आहे. तो वेगळ्याच विचारात पडला होता आणि त्याला काहीही सुचत नव्हते. शारदाजी त्याला विचारण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्याने काहीही सांगितले नाही. तो फक्त एवढेच म्हणाला की माझी झोप झाली नाही. मी जेव्हाही डोळे लावतो तेव्हा मला वेगवेगळे आवाज ऐकू येतात. मला झोपही येत नाही आणि भूकही लागत नाही. एवढे बोलून तो तेथून निघून गेला. दिवसेंदिवस शारदाजी आपल्या मुलाची अवस्था पाहून चिंतित झाल्या होत्या आणि त्या रात्री तर हद्दच झाली. त्या रूममधून अचानक ओरडण्याचा आवाज येऊ लागला. रात्री शारदाजी आणि त्यांचे पती आपल्या रूममध्ये झोपले होते, पण अचानक अंकितचा ओरडण्याचा आवाज ऐकून ते त्याच्या रूममध्ये आले. तो म्हणत होता की मला सोडा, मला मरायचे नाही, माझे पाय तोडू नका, मला अपंग व्हायचे नाही. त्याची झोप तर उडाली होती, पण तरीही तो बडबडत होता. घाबरतच तो म्हणाला की माझ्या पायात जीवच नाही. त्या लोकांनी माझे पाय कापले आहेत. मला त्या मुलीचा शाप लागला आहे. आई, मी तिच्या मांजरीच्या पिल्लूला मारले होते, त्यामुळे ती माझे पाय कापत आहे. ते मांजराचे पिल्लू दोन्ही पाय तुटल्यानंतरही जिवंत होते आणि माझ्याकडेच पाहत होते. तो आता झोपेतही काहीतरी बडबडत होता. त्याच्या आईने त्याला पाणी पाजले, पण त्याला उलटी झाली. पाणीही त्याच्या गळ्याखाली उतरले नाही. आता त्याने जेवणही सोडले होते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून शारदाजी त्याची नजर काढत होत्या. पण हळूहळू आता अंकितला हे जाणवत होते की त्याच्यासोबत हे सर्व काही का होत आहे, कारण त्याने 2 गरीब भाऊ बहिणींना मदत केली नव्हती. त्याने जर ठरवले असते तर पेनचे संपूर्ण पाकिटच विकत घेतले असते, आणि जर असे केले असते तर त्याच्यासोबत हे सर्व काही घडले नसते. सर्वात आधी तो मार्केटमध्ये गेला आणि तिथून एक मांजराचे पिल्लू विकत घेतले. त्याला पिंजऱ्यात टाकून तो त्या मुलीच्या घराजवळ गेला. अंकितसारख्या व्यक्तीला आपल्या घराबाहेर उभे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. तिचे आईवडील बाहेर आले आणि कडक शब्दात अंकितला म्हणाले की तुम्ही इथे काय करत आहात. त्याने आत जाण्यासाठी परमिशन मागितली, पण ती मुलगी त्याच्यासमोरच येऊन उभी राहिली, जिच्या मांजराचे पिल्लूला त्याने मारले होते. अंकित त्या मुलीजवळ जाऊन बसला आणि तिच्याकडून माफी मागितली आणि तिला ते मांजराचे पिल्लू दिले. आधी तर ती मुलगी रागातच अंकितकडे पाहत होती, पण जेव्हा तिने मांजराचे पिल्लू पाहिले तिला खूप आनंद झाला. ती अंकितला थँक्यू म्हणाली. मनातल्या मनात अंकितला कुठेतरी लाजिरवाणे वाटत होते, कारण त्याच्या हट्टीपणामुळे एक निर्दोष प्राणी मरण पावला होता. तो आता घरातून बाहेर निघाला. आता तो पूर्णपणे बदलला होता.
घरातही तो नोकरांवर ओरडत नव्हता, त्यांच्याशी प्रेमाने बोलत होता. त्याच्यात आता कोणत्याही प्रकारचा गर्व आणि ॲटिट्यूड राहिला नव्हता. तो आता पुन्हा पुन्हा त्या दोघं भाऊ बहिणींना शोधत होता. त्यासाठी तो रोज त्या सिग्नलवर जात होता, पण बऱ्याच दिवस ते त्याला मिळाले नाही. शेवटी सगळीकडे विचारपूस केल्यावर एके दिवशी अंकितला त्यांचा तपास लागला. ते एका चाळीत राहत होते. तिथे गाडीही जाऊ शकत नव्हती, त्यामुळे तो पायी चालत तिथे गेला. त्या ठिकाणी बरीचशी मुलं खेळत होती. समोर एका झोपडीत त्याला ते दोघे भाऊ बहीण दिसले. त्यांचे आईवडील वारले होते. त्यांचे वडील तर आधीच वारले होते आणि भावाच्या जन्मानंतर आई वारली होती. ते दोन्ही मुलं पेन विकून आपला उदरनिर्वाह करत होते. जेव्हा त्या मुलीने अंकितला पाहिले तेव्हा ती थोडी घाबरली होती, पण लगेच ती म्हणाली की साहेब 2 मिनिटं इथेच थांबा. ती धावतच आपल्या झोपडीत गेली आणि 50 रुपयाची नोट घेऊन आली. ती 50ची नोट आणून तिने अंकितच्या हातात दिली आणि अंकितला म्हणाली की साहेब, मी भीक घेत नाही. माझ्या आईने सांगितले आहे की भीक मागणे चांगली गोष्ट नाही. देव भीक मागणाऱ्यांपासून खूप नाराज होतात. मी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला कुठेही भेटले नाही आणि तुमचे घर मला माहीत नव्हते. तुम्ही हे पैसे तुमच्याजवळ ठेवा. त्या मुलीचे बोलणे ऐकून अंकितच्या डोळ्यात पाणी आले. ते 50 रुपये तो आपल्या हातात घेऊन पाहू लागला की ती मुलगी किती स्वाभिमानी आहे. त्याला खूप लाजिरवाणी वाटले. जर त्या मुलीने ठरवले असते तर त्या पैशांनी तिने आपल्या भावाला जेवण खाऊ घातले असते. एवढे सर्व काही झाल्यावर देखील ती अंकितसोबत खूप शांतपणे बोलत होती. अंकित खाली बसला आणि म्हणाला की मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे, त्यामुळे मला माफ कर. ती एक लहान निरागस मुलगी होती, त्यामुळे तिने अंकितला लगेच माफ केले. त्यानंतर ती लगेच अंकितला म्हणाली की तुम्हाला पेन हवे आहेत का? माझ्याकडे 30 पेन आहेत. अंकितने तिच्याकडून ते सर्व पेन विकत घेतले आणि तिला 150 रुपये दिले. तिने आनंदाने ते पैसे घेतले आणि अंकितला थँक्यू म्हणाली. ते दोघेही भाऊ बहीण खूप खुश झाले होते. आज अंकितच्या मनालाही शांतता मिळाली होती. आज त्याला खूप भूकही लागली होती, त्यामुळे त्याने पोटभर जेवण केले आणि आज त्याला सुखाने झोपही आली होती. आज त्याला कोणत्याही प्रकारचे भास झाले नाही, पण एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याला आणखीन काहीतरी करायचे होते. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या मुलांजवळ गेला आणि त्याने त्यांना स्वतःनेच बनवलेल्या अनाथाश्रमात ठेवले, जिथे त्यांना पोट भरून जेवण तर मिळतच होते, पण त्यासोबत त्यांना शिक्षणही मिळाले. आणि हे सर्व पाहून शारदाजी खूप आश्चर्यचकित होत्या की देवाने त्यांच्या मुलाला चांगली बुद्धी दिली आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होते. त्यांना या गोष्टीचा खूप आनंद होता की त्यांचा मुलगा आता सुधारला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आजची कथा हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.